नमस्कार, आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। आत्ताची मोठी बातमी वाशिम जिल्ह्यातून। वाशिममध्ये एसीबीची धडाकेबाज कारवाई। विकास कामाच्या बिलासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सरपंचांना रंगेहात पकडण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता मिटकरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात अडकवले आहे। या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबतच्या बिलाशी संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून सुरुवातीला 45,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर तडजोडी अंती 25,000 रुपये स्वीकारण्याचे ठरले होते। तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला। एसीबीने 3 जून रोजी मागणीची पडताळणी केली। त्यानंतर 4 जून रोजी नियोजनबद्ध कारवाई करत सरपंचांना लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले। विशेष बाब म्हणजे ढोरखेडा ग्रामपंचायत ही विकास कामे, स्वच्छता उपक्रम आणि चांगल्या प्रशासनामुळे आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती। मात्र या कारवाईमुळे ग्रामपंचायतीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। याहूनही महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एसीबीची कारवाई सुरू होती त्याचवेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उच्चस्तरीय तपासणी पथक ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे मूल्यमापन करत होते। त्यामुळे या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे। या प्रकरणी संबंधितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी कडून केला जात आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, वाशिम।